हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. आज बनवायची आहे सिमला मिरची. तर काय झालं, मार्केटमधनं सिमला मिरची मी थोडीशी जास्तच आणली होती आणि 2 दिवस झालं ती थोडीशी सुकल्यासारखी झाली. तर म्हटलं चला आज सिमला मिरचीची भाजी बनवूया. तर आज मी शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून छान भाजी बनवणार आहे. तर अगोदर मला बनवायची होती भरून, पण परत म्हटलं भरून जर बनवली तर ती थोडीशी कच्ची राहते. किती पण शिजवली तरी थोडीशी म्हणजे कच्ची राहते आणि त्याला शिजायला पण वेळ लागतो. तर म्हटलं छोटाले तुकडे करूनच बनवूयात. तर चला उशीर न करता आपल्याला भाजी बनवायची आहे. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर चला उशीर न करता आपण रेसिपी चालू करूयात. सो बघू शकता मी घेतलेल्या आहेत ढोबळ्या मिरच्या आणि ह्या अशा जास्त दिसत आहेत, पण कट केल्याच्या नंतर थोड्याच होतात कारण की आपल्या ह्याच्यातलं बी वगैरे काढायचं आहे. तर आणि त्याच्यासाठी घेतलेले आहेत मी शेंगदाणे. तर ते शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहेत आणि नंतर घेतलेले आहेत 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या. तर त्याचे आपल्याला अगदी छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि नंतर आपल्याला ते फोडणीसाठी लागणार आहेत. तर मी शेंगदाण्यामध्ये बारीक नाही केलं, तर आपल्याला फोडणीसाठी घालायचे आहेत म्हणून अगदी बारकाले मी तुकडे करून घेते. आणि एका साईडला मी शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेतलेला आहे आणि आता त्याच्या प्लेटमध्ये आपण लसूण काढून ठेवूयात. आणि आता ती शिमला मिरची आहे ती आता आपल्याला कट करून घ्यायची. तर त्याचे अगदी आपल्याला बारीक बारीक तुकडे करायचे आहेत. तर मी अगोदर त्याचा देठ काढते आणि मग देठ काढल्याच्या नंतर त्याचं बी आहे ना, तर बी काढायला सोपं जातं. आणि मेन म्हणजे मी त्याच्यासाठी जास्त भरून करतच नाही, कारण की त्यातलं मला भरून करायचं म्हटलं तर बी वगैरे व्यवस्थित निघत नाही. त्याच्यासाठी म्हटलं आपण चला छोटाले तुकडे करूनच करूयात, कारण की शिजायला पण लवकर शिजती आणि खायला पण टेस्टी लागते. तर आता जेवढ्या मिरच्या आहेत तर आपल्याला सगळ्याच मिरच्यामधलं बी काढून अगदी बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. तर आता आपण एक मिरची कट करून घेतली आणि आता आपण दुसरी मिरची पण त्याच्यामधलं पण बी वगैरे काढूयात आणि कट करून घेऊयात. भरून करायचं म्हटलं की मला नाही व्यवस्थित जमत आहे, त्याच्यासाठी मी जास्त करून ह्याचे तुकडे करत असते आणि मग नंतरच तुकडे करूनच भाजी बनवणार आहे. आणि असं बी व्यवस्थित निघतं आणि भरून करायची म्हटलं ना तर त्याचं बी वगैरे व्यवस्थित निघत नाही. तर म्हटलं चला आज आपण छोटाले तुकडे करूनच भाजी करूयात. तर बघू शकता आता मी दुसरी मिरची पण कट करून घेते आणि ह्याला कट करायला पण खूप जास्त वेळ लागतो. दुसऱ्या भाजीपेक्षा ह्या भाजीला जास्त वेळ लागतो. तर आता माझ्या पूर्ण ढोबळी मिरची कट करून झालेली आहे. बघू शकता म्हणजे अशी जास्त दिसते. बघू शकता आपण ढोबळी मिरची सगळी कट करून घेतलेली आहे आणि अगदी छोटे छोटे तुकडे केलेले आहेत, कारण की शिजायला लवकर शिजत आहेत आणि आपण जर भरून केली तर शिजायला जरा वेळ लागतो. तर आता आपण ह्याला फोडणी घालूया. तर आपण आज भाजी कढईमध्ये बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी मी एक कढई गॅसवरती ठेवली आहे आणि आपली कढई गरम झाली तर आपण ह्याच्यामध्ये तेल घालूया. साधारण 1 पळी तेल घातलेलं आहे मी. आणि आता आपल्याला तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे. आणि लसूण तळला तर आपण ह्याच्यामध्ये ढोबळी मिरची घालणार आहोत आणि हळद आपण नंतर घालणार आहे, कारण की ह्या तेलामध्ये लगेच फोडणीमध्ये हळद घातली की थोडीशी जळते. त्याच्यासाठी आपण ढोबळी मिरचीच्या नंतर हळद घालणार आहोत. तर आपला लसूण छान परतलेला आहे. तर आता आपण ह्याच्यात घालूया ढोबळी मिरची कट करून ठेवलेली आणि छान परतून घेऊया. आता घालूया त्याच्यामध्ये हळद आणि मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालू शकता. कमी जास्त कोणाला कमी लागतं, कोणाला जास्त लागतं. तर आता तुम्ही छान परतून घेऊया आणि आपल्याला हे 1 ते 2 मिनिट आपल्याला कमी गॅस ठेवून तेलामध्ये परतून घ्यायचं, जेणेकरून मिरची आहे ती लवकर शिजते. जास्त वेळ नाही लागत शिजायला.
आता आपण ह्याला 2 मिनिटं झाकण घालून ठेवूया, कारण की हळद, मीठ आणि थोडंसं पाणी सुटलेलं असतं ना, त्याच्यामध्ये लवकर शिजतं. आणि नंतर आपण ह्याला शेंगदाण्याचा कूट आणि तिखट टाकूया. तर अगदी आपल्याला 1.5 ते 2 मिनिटं ह्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅस कमीच ठेवायचा आहे. तर 2 मिनिटं झालेले आहे. आता आपण हे झाकण काढूया. बघू शकता ही जर वाफ आली ना, म्हणजे छान शिजतं. आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालूया तिखट आणि शेंगदाण्याचा कूट आणि आपल्याला शिजण्यासाठी जेवढं पाणी लागणार आहे तेवढं पाणी घालायचं. त्यावेळी सगळ्यात अगोदर घालतो त्याच्यामध्ये तिखट. तर हा आपला घरी बनवलेला मसाला आहे. तर आपण साधारण 1 चमचा मसाला घालूया आणि अजून थोडा, अर्ध्याला अगदी कमी, आणि परतून घेऊया. आणि आता ह्याच्यामध्ये घालूयात शेंगदाण्याचा कूट. लसूण मी अगोदरच घातला होता फोडणीमध्ये, नाहीतर मी कधी शेंगदाण्याच्या कूटमध्ये पण कधी बारीक करत असते आणि नाहीतर कधी फोडणीमध्ये पण घालत असते. तर आता आपण हे छान परतून घेऊया. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी. म्हणजे आपल्याला सुकीच करायची, खूप रस्सा भाजी पण नाही करायची. पण हे शिजण्यासाठी ह्याच्यामध्ये जे पाणी लागणार आहे तेवढं घालायचं आहे. आता आपण ह्याला झाकण घालून कमी गॅसवरती 4-5 मिनिटं छान शिजवून देऊयात. तर आता आपण ह्याला कमी गॅसवरती झाकण घालून ठेवूयात. आता आपले 2-3 मिनिटं झालेले आहेत आणि अजून एकदा आपण बघूयात भाजी शिजली का, कारण की आपल्याला थोडीशी म्हणजे रबरबीत करायची, खूप घट्ट पण नाही आणि खूप जास्त रस्सा पण नाही ठेवायचा. तर अजून ह्याला शिजायला वेळ लागणार आहे. तर अजून आपण ह्याला थोडा वेळ झाकण घालून ठेवूयात. बघू शकता आपली भाजी आता शिजलेली आहे. आणि आता आपण गॅस बंद करूया. तर खूप छान भाजी झाली. तर सिमला मिरचीची भाजी कोणाकोणाला आवडती मला कमेंट करून नक्की सांगा, कारण की मला तर जास्त आवडत नाही, पण म्हटलं आणली तर करूयात. तर ही रेसिपी कशी वाटली हे पण कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर चला आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.